संतांच्या विचारधारा ह्या मानवी देहाला कायापालट करणार आहे. खरं म्हणजे 1936 साली या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये एक चित्रपट रिलीज झाला बघा. तुम्ही त्याचं नाव संत तुकाराम नावाने चित्रपट होता. तुकोबरायांच्या भूमिकेला ज्यांनी साकारलं त्यांचं नाव होतं विष्णुपंत पागनीस. थोडंसं तुम्ही जर ऐकलं असेल तर लक्ष देईल तुमचं. विष्णुपंत पागनीस त्या काळामध्ये फार चांगले ॲक्टर होते आणि त्यांना ज्यावेळेस ते डायरेक्टर, निर्माते, दिग्दर्शक त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं, सर आपल्याला असा असा पिक्चर करायचा आहे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची भूमिका तुम्हाला साकारण्याची, तुम्ही साकारावी अशी आमची इच्छा आहे. त्यावेळेस विष्णुपंत पागनीस यांनी सांगितलं, ठीक आहे मी साकारतो, काय अडचण नाही, पण मी एवढे एवढे पैसे घेईल. म्हणजे ठरवून घेतलं त्यांनी, काय अडचण नव्हती. कारण त्यावेळेचे ते चांगले नावाजलेले कलाकार होते. ऐका ना गडा, परिवर्तन काय असतं, संत विचारामध्ये किती परिवर्तन आहे, संत त्या ठिकाणी तत्वज्ञानामध्ये किती परिवर्तन, संत साहित्यामध्ये किती परिवर्तन आहे. त्या विष्णुपंत पागनीसांनी त्या काळामध्ये पैसे ठरवून घेतले दत्तभाऊ. आणि चित्रपट सुरू झाला, शूटिंग चालली, बऱ्याच दिवस चित्रपट शूटिंग चालली. चित्रपट शूटिंग झाला त्यानंतर प्रचंड चित्रपट गाजला. जवळजवळ पुणेमध्ये मला वाटतं दादासाहेब फाळकेंचं ते चित्रपटगृह एक नंबर चित्रपटगृह होतं, एक होतं. त्या चित्रपटगृहामध्ये तो चित्रपट जवळजवळ 1 वर्षापर्यंत चालला, म्हणजे 365 दिवस पुणेकरांनी तो चित्रपट पाहिला. ऐका ना गड्या, चित्रपटाचा गल्ला जमला, पैसे जमले, एकत्रित झाले आणि आता सगळ्यांचं मानधन देण्याकरता दिग्दर्शक, निर्माते सगळ्यांना निघाले. मग सगळ्यात पहिले मानधन द्यावं ते कुणाला, तर ते विष्णुपंत पागनीसांना, कारण त्यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची होती, कारण तुकोबराय ते झाले होते ना. म्हणून चित्रपटाचं ठरलेलं मानधन जे होतं ना त्याच्यापेक्षा थोडीशी जास्तच घेतली, कारण चित्रपट लय गाजला ना. 365 दिवस चित्रपट गाजला म्हणजे काय, त्यांनी जे ठरलं होतं मानधन, उदाहरणार्थ कल्पना करा 1 लाख ठरले असतील तर त्यांनी 1.5 लाख घेतले, जास्त पैसे घेतले देण्याकरता. त्यांच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांना हात जोडले. ऐका बरं महत्त्वाचा विचार, दिग्दर्शक, निर्माते, डायरेक्टर त्यांना हात जोडतात आणि त्यांना म्हणतात, महाराज मानधन स्वीकारा. आता प्रश्न असा आहे, एक कलाकार अगोदर ज्यांना सर म्हणून त्या ठिकाणी मानधन ठरवलं, आता त्यांनाच महाराज म्हणून हात जोडून मानधन का देत आहेत? त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं होतं, विष्णुपंत पागनीसांना ज्यावेळेस हे पैसे देण्याकरता आले होते त्यावेळेस सुद्धा विष्णुपंत पागनीसांच्या अंगामध्ये तोच ड्रेस होता. कोणता? तुकोबरायांचा. त्याचं कारण तसं होतं कडे, ज्यावेळेस चित्रपटाचं नेवासेकर शूटिंग चाललं होतं ना चित्रपटाचं, त्यावेळेस विष्णुपंत पागनीसांच्या अंगामध्ये ती बगलबंदी, फेटा, पगडी, विणा, चिपड्या, ते सगळं त्यांनी पोशाख परिधान केला आणि त्यांना तलब झाली चहा प्यायची. चहा प्यायची तलब झाली. मग चहा काही मिळाला नाही लवकर, जुन्या काळामध्ये एवढ्या ठिपी नव्हत्या कलाकारांच्या, म्हणून ते पेठेमध्ये चहा पिण्याकरता गेले. पण त्यांना विचार केला, आता हे सगळं कॉस्ट्यूम आपण घातलं म्हणले रेफरी, हे सगळं चेंज करावं, मग पॅन्ट शर्ट घालावं, मग चहा प्यायला जायचं, मग चहा प्यायची कधी, मग चहा पिऊन यायचं कधी, मग परत हे सगळं कॉस्ट्यूम वगैरे हे परत कधी घालायचं, असं करता करता 1-1.5 तास जाईल म्हणले. मग असंच गेलेलं काय वाईट आहे? कसं कसं हां, या पोशाखासहित जगद्गुरु तुकोबरायांचा पोशाख सहित गेले तर काय वाईट आहे? ऐका ना गड्या, जगद्गुरु तुकोबरायांचा पोशाख घालून तसंच विष्णुपंत पागनीस पेठेमध्ये चहा प्यायला गेले. एका मुलानं कप बशी होती त्याच्यामध्ये चहा दिला, बशी भरून होती, कपामध्ये सुद्धा चहा भरून होता, चहा हातामध्ये आला, विष्णुपंत पागणी चहा प्यायला लागले. तेवढ्यामध्ये तिथे काही वारकरी होते आणि ते वारकरीने विचार केला, करे अनेक महात्मे पाहिले म्हणले, पण असा महात्मा पाहिलाच नाही बुवा, विना गळ्यामध्ये चिपळ्या म्हणले, तसा चहा पितोय, मोठा महात्मा दिसतो म्हणले, काम करू, दर्शन तर घेतलं पाहिजे म्हणले, मग चला कोणता साधू असेल काय सांगता येईल म्हणले, दर्शन घेऊन गेलं काय वाईट आहे. म्हणून त्या काही 10-20 वारकरी होते, त्यांनी लगेच एक वारकरी नतमस्तक झाला की बाकीच्या वारकऱ्यांनी लगेच पाय पडायला सुरुवात केली. 10-20 वारकरी पाया पडायला लागले आणि जसा वारकऱ्यांचा स्पर्श पायाला झाला, विष्णुपंत पागणीच घाबरले. माहिती नाही कधी पाय पडण्याची सवय नाही, घाबरले गेले. त्यांना म्हटलं, अरे झालंय काय? त्यांचा हात थरथर कापायला लागला, पाय पडतात समोरचे, हात थरथर कापायला लागला. चहा देणारा मुलगा म्हणे, महाराज काय झालं, तुमचा चहा हातातला पोला का, हात थरथर का कापतोय? त्यांनी सांगितलं, नाही रे बाबा, हात थरथर वगैरे कापायचं कारण चहा पोळायचं नाही म्हणे. म्हणे काय झालं? म्हणे अरे विचार करतो म्हणले, असा मी आतापर्यंत माझं आयुष्य 52 वर्षाचं आहे म्हणले, 52 वर्षामध्ये कधी माझ्या कोणी पायास पडलं नाही, पण आज फक्त जगद्गुरु तुकोबरायांचा पोशाख मी काय अंगामध्ये परिधान केला म्हणले, एवढे सगळे वारकरी माझ्या पाय येऊन पडतायत. विचार याचा करतोय म्हणले, जर तुकोबरायांच्या पोशाखात एवढी ताकद असेल तर तुकोबरायांच्या विचारात केवढी ताकद असेल म्हणले. आणि हा विचार माझ्या मनात आला म्हणून मी घाबरलो म्हणले. आणि विष्णुपंत पागनीसांनी बाबा त्या दिवशी संकल्प केला, मी मरेल म्हटले, मरेल पण माझ्या अंगातला हा पोशाख मी आता मरेपर्यंत असाच परिधान करेल. म्हणजे दुसरे कपडे मी आता यूज करणार नाही, वापरणार नाही. कपडे कोणते यूज करेल? हेच धोतर, बगलबंदी, फेटा, हाच पोशाख माझा मरेपर्यंत राहील. आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेस चित्रपटाचं शूटिंग झालं होतं, चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा सुद्धा त्यांनी तोच पोशाख अंगामध्ये परिधान केला होता. चित्रपट सृष्टी सोडून दिली,
जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा घेतला आणि त्या गाथ्याचं चिंतन विष्णुपंत पागणीस करायला लागले. ज्यावेळेस हे सगळे आले ना, दिग्दर्शक निर्माते चित्रपटाचं मानधन घेऊन, म्हणून त्यांनी महाराज शब्द वापरला. महाराज मानधन स्वीकारा. आता विष्णुपंतांचं वाक्य आहे, नको नको मला मानधन नको आहे. त्यांनी सांगितलं, का बरं नको आहे? तुम्हाला काही कमी वाटतंय का मानधन? व चित्रपट जास्त गाजला मानधन कमी भेटतंय, ठरलं तेव्हा कमी होतं, आता चित्रपट जास्त गाजला. होतं ना असं कधी कधी, कीर्तन जास्त रंगलं होतं असं वाटतं वाटतं माणसाला. असं अरे ठरलं कमी ठरलं बा, जास्त व्हायला पाहिजे असं वाटतं माणसाला. असं ते काय अडचण नाही. त्यांना वाटलं. त्यांनी सांगितलं, महाराज तुमचं जे ठरलंय ना त्याच्यापेक्षा जास्त आणलंय. विष्णुपंत पागणीसांचं वाक्य आहे. म्हणे हे बघा सर, दिग्दर्शक निर्माते सगळे होते, डायरेक्टर सगळे होते. म्हणे महाराज तुमचं ठरलेल्या मानधनापेक्षा जास्त नकोय म्हणले मला. उलट तुम्ही चित्रपटाचा अख्खा गल्ला जरी मला दिला तरी सुद्धा मला तुमचा चित्रपटाचा एकही रुपया आता नको. कारण ज्या तुकोबरायांकडे छत्रपती शिवरायांनी यावं आणि छत्रपती शिवरायांना तुकोबरायांनी म्हणावं, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, ही जीवनचरित्र मी तुकोबरायांचं वाचतोय म्हणले. जर त्या तुकोबरायांच्या विचारसरणीचा मी आता फॉलो करत असेल तर त्या तुकोबरायांसारखं जगण्याची माझी इच्छा आहे, त्यांच्यासारखं जगण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणून मला तुमचं मानधन नकोय, तुमचं मानधन मला तर अपेक्षित नाही. चित्रपट दिग्दर्शक निघून गेले, ऐका ना गड्या, निघून गेले. बराचसा काल उठला, 15-20 वर्ष उलटून गेले. चित्रपट दिग्दर्शक त्यांना काल विष्णुपंत पागणीसांची तब्येत थोडी ढासाळली, वृद्ध झाले, म्हातारे झाले. म्हणून चित्रपटाचे ते सगळे त्यांचे कलाकार सहकलाकार त्यांना भेटण्याकरता आले. आवाज बदल करू नका. आणि भेटण्याकरता आल्यानंतर मात्र आता विष्णुपंत पागणीसांची तब्येत पाहिली, फार खालावली होती, तब्येत प्रकृती बरी नव्हती. विष्णुपंत पागणीसांकडे पाहिलं, महाराज अहो तब्येत तर फार बिघडली तुमची, फार वृद्ध वाटताय, फार हातपाय थकले, जीर्ण झाले, चालायला त्रास होतोय, उठता येत नाहीये. तुमची काही शेवटची इच्छा असेल तर आम्हाला सांगून द्या, आम्ही पूर्ण करूया. आता काय असेल तुमची इच्छा? आता जर आपल्याला एखाद्याला म्हणलं ना असं पडलेलं असलं तर पणगोर, समजा एखादं पडलं व पणगोर, आणि आपण त्या म्हणलो, महाराज तुमची काय इच्छा सांगा शेवटची आम्ही करू. ते म्हणते, मला आताच मारतो का तू? मी आणखीन जगणार आहे 2-4 वर्ष. लोक सहज बोलत आहेत, मग अवघड कंडिशन आहे. पण विष्णुपंत पागणेच होते महाराज. तुकोबरायांची मला वाटतं तेवढा तुकोबरायांच्या गाथेचं चिंतन झालं होतं, आणि चिंतनानं जीवनामध्ये काय परिवर्तन असतं ना. विष्णुपंत पागणेसांनी सांगितले, बघा तुम्ही जर असं म्हणत असाल तर माझी एक इच्छा आहे, एक इच्छा आहे. काय इच्छा आहे तुमची? मी मरणार आहे काही काळामध्ये, माझा हा देह त्याग होणार आहे, मी देह संपवणार आहे, देह संपणार आहे, मी ईश्वरापर्यंत त्या ठिकाणी जाणार आहे. पण माझी अशी इच्छा आहे, या देहाकरता एक शेवटची इच्छा आहे. कुठली महाराज सांगा ना, आम्ही पूर्ण करू, निश्चितच पूर्ण करू. विष्णुपंत पागणेसांचं शेवटचं वाक्य आहे, जर तुम्ही पूर्ण करणार असाल तर म्हणले एवढी इच्छा पूर्ण करा. हा विष्णुपंत पागणीस मेल्यानंतर ज्यावेळेस विष्णुपंत पागणीस मरेल ना, नाही विष्णुपंत पागणीसांच्या अंत्यविधीला 400 लोक जमली तरी चालेल, पण माझी अशी इच्छा आहे, निष्ठावंत 4 वारकरी बोलवा आणि त्या टाळ पखवाजाच्या गजरात माझी अंत्ययात्रा काढा. एवढी माझी प्रामाणिक इच्छा आहे. टाळ पखवाज गजर होऊ द्या आणि त्याच्यातच माझी अंत्ययात्रा होऊ द्या. ही भावना त्यांची होत्या. ही शेवटचं उद्गार होतं. मला वाटतं विष्णुपंत पागणीस जे एका सामान्य अवस्थेला ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथेचं चिंतन करतात, ज्यावेळेस चिंतनाचा भाग डोळ्यासमोर येतो, त्यावेळेस एवढं मोठं परिवर्तन होतं. आम्ही सुद्धा आमच्या जीवनाला तेवढं प्राधान्य दिलं पाहिजे. आमचा सुद्धा काळ संतांच्या चरित्रामध्ये, संतांच्या साहित्यामध्ये, ईश्वराच्या साहित्यामध्ये आम्ही घालवला पाहिजे. काळ